येत्या रक्षाबंधनला भावासाठी काहीतरी खास बनवायचे, तर ही खमंग मऊ तोंडात टाकताच विरघळणारी पाकातली ही बेसन बर्फी एकदा नक्की बनवून बघा। एकदा ह्या पद्धतीने बेसन बर्फी बनवून बघा, घरचे परत परत हीच बेसन बर्फी बनवायला सांगतील। तर त्यासाठी एका कढाईमध्ये 2 वाट्या साखर घ्यायची आहे, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचे। नंतर यामध्ये थोडेसे केसर घालायचे आणि साखरेला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचे। असा उकळ आला की 3 ते 4 मिनिटं उकळून झालं की आपल्याला असं बोटाने चेक करून बघायचे। असं चिपचिपा झाला आणि हलकासा तार यायला लागला की समजून घ्यायचं आपले इथे पाक तयार झाले। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये चिमूटभर फूड कलर घालायचा आहे। नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचंय। आता एका कढईमध्ये आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी भरून तूप घालायचंय, सोबतच 2 वाटी भरून बेसन पीठ घालायचंय। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर ते खमंग होईपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचंय। थोड्याच वेळात याला असं तूप आपलं सुटलेलं आहे, एकदम पातळ बॅटर झालेलं आहे। नंतर यामध्ये 3 चमचे आपल्याला दूध घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं रवाळ टेक्स्चर झालं की याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मिनिटभरानंतर यामध्ये जे बनवून घेतलेलं पाक आपल्याला यामध्ये घालायचंय आणि याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे, जोपर्यंत असं घट्टसर बॅटर होत नाही आणि कढई सोडत नाही तोपर्यंत। असं एका जागेवर जमा केलं की जमा होतंय, म्हणजेच आपलं इथे बेसन बर्फीचं बॅटर तयार झाले। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये वेलची पावडर घालायची। वेलची पावडर घातली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता एका प्लेटीला तूप ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचंय। याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित चमच्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला आवडीप्रमाणे बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत आणि याला अर्धा ते 1 तासासाठी सेट करायला ठेवायचे। थोड्याच वेळात आपली बर्फी सेट झालेली आहे। आता आपण लगेच याला कट करून घेऊया। आता तुम्हाला याची संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। खरंच वाटलं नव्हतं ही बेसन बर्फी इतकी झटपट बनवून तयार होते। तर ही बेसन बर्फी एकदा घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।